आणि पहिली बातमी बीडमधून। बीडमध्ये आज ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडते आहे। या सभेचं नेतृत्व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे। महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं आज भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। दरम्यान सभास्थळी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके पोहोचलेले आहेत। या सभेपूर्वी लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळांसोबत चर्चा केली। आणि सभास्थळी सध्या आमचे प्रतिनिधी रवी मुंडे आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। रवी, सध्या काय परिस्थिती आहे? किती वेळामध्ये या सभेला सुरुवात होऊ शकते? महत्त्वाचे नेते पोहोचतायत का? अमोल, पुढच्या काही मिनिटांमध्ये सभेला सुरुवात होऊ शकते। मी अगोदर ही गर्दी दाखवेल। मोठ्या संख्येने मराठवाड्यातील ओबीसी आंदोलक बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती जमा झालेले आहेत। आक्रोश आहे की कुठेतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागत आहे आणि त्याच अनुषंगाने ही सगळी ओबीसी कार्यकर्ते आंदोलक या ठिकाणी दाखल झाले आहेत। खरं तर छगन भुजबळांची सभा आहे, यापूर्वी अंबडमध्ये जालना जिल्ह्यामध्ये झाली होती आणि मुंबई आंदोलनानंतर म्हणजे मनोज जरांगेंना जेव्हा जीआर दिला त्यानंतरची ही पहिली सभा आहे। आणि या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार धनंजय मुंडे देखील या सभेला संबोधित करणार आहेत। काही गावखेड्यातील आलेले काही आंदोलक मंडळी आहेत, ओबीसी समाजाची काही कार्यकर्ते आहेत। आजोबा, धक्का लागलाय अशी भावना झाली ओबीसीची? झाली, धक्का लागलाय ओबीसीला। ओबीसीला स्वापत्य वागणूक घ्या महाराष्ट्रात मिळाल्या। ओबीसीला 5,000 बजेट आणि 25,000 मराठा महासंघाला बजेट। कुठला न्याय आहे? न्याय कुठला आहे? ओबीसीला स्वापत्य वागणूक झाल्या। बरं, ओबीसी ह्या राज्य सरकारला येत्या 4 वर्षाच्या नंतर एसकोराची काठी काढून घेतल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीवर अन्याय होत आहे, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं जात आहे। जीआर रद्द करावा अशी मागणी? हा, आमची जीआर रद्द करा मागणी आहे। गेलं तर हरकत नाही, आमच्या मनगट हातकडेला तयार आहे। बरे, आमचं आरक्षण रद्द झालं पाहिजे। शेवटी आम्ही घटना तज्ञाकडे जाऊ, लोकसभेत जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, राष्ट्रपतीकडे जाऊ। बरं, आमचं आरक्षण आम्ही रद्द करून घेऊ सगळी ओबीसी समाज। कुठून आलात तुम्ही? हिंगोली जिल्हा। काय म्हणताय तुम्ही? हे आंदोलन ओबीसीचं आंदोलन आहे। हे जे हैदराबाद गॅजेट मुख्यमंत्र्यांना जे लावलंय ते रद्द करायसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। कारण याच्यामध्ये ओबीसीवर अन्याय व्हायला आहे। ओबीसीवर अन्याय होता त्याला आरक्षणाची आवश्यकताच नाही, कारण त्याच्यापाशी सगळे सत्ता त्याच्याजवळच आहे। खासदार द्यायचे, आमदार द्यायचे, मुख्यमंत्री काही 75% द्यायचे झाले, तरी ओबीसीवर आमच्या छोट्या समाजावर अन्याय व्हायला, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। या महाएल्गार सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एक सांगू इच्छितो, जो तुम्ही जीआर काढला तो जीआर पूर्णतः रद्द करण्यात यावा, अन्यथा आम्ही ओबीसी सर्व बांधव स्वस्थ बसणार नाही। येत्या उद्याच्या राजकारणात संपूर्ण ओबीसी एकवटून तुमचं शासन, सध्याचं शासन नसताना भूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा एक इशारा त्या महाएल्गार सभेच्या माध्यमातून, बीडच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देतो आहोत। अमोल, बघितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ही आंदोलक गोळा झालेली आहेत, रोष आहे। या आजोबांची एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया या ठिकाणी होती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये संवैधानिक मार्गाने यापुढचा लढा लढू अशा प्रकारचा इशारा या आजोबांनी दिलेला आहे। आणि अर्थात सर्वांची हीच प्रतिक्रिया आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंदोलक मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जमा झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल। या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, या सभेला नेमकं काय संबोधित करतील आणि अर्थात लक्ष्मण हाके जे यापूर्वी म्हणजे साधारण 2 वर्षापासून जेव्हा मनोज जरांगेने आंदोलन उभं केलं होतं त्याला कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न करत ते आंदोलनाची लढाई लढत आहेत, ते देखील या ठिकाणी असणार आहेत। एकूणच ओबीसीचे ही नेते मंडळी ओबीसीच्या आंदोलकांना नेमकी काय संवाद करतात, त्यांच्या पुढची भूमिका स्पष्ट करतात किंवा काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितपणे रवी, आता पूर्ण तयारी झाल्याचं दिसतं आहे आणि या सभेचं त्यातलं थेट प्रसारण, काही महत्त्वाची भाषणं देखील आपण पाहणार आहोत। मात्र या सगळ्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? एकूण किती व्यक्तींची भाषणं होणार आहेत
आणि त्यांचा सिक्वेन्स काय असणार आहे, याविषयी काय माहिती कळतीये, इथून पुढचा कसा कार्यक्रम असणार आहे, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? अमोल, अर्थात यापूर्वी जसं छगन भुजबळांनीच या सभांना संबोधित केलेलं होतं, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येच या सभा होत होत्या आणि आज देखील म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये छगन भुजबळ या ठिकाणी दाखल होतील आणि ते संबोधित करणार आहेत. आमदार धनंजय मुंडे देखील संबोधित करणार आहेत. लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक असतील ते संबोधित करणार आहेत. नवनाथ वाघमारे त्यांचे हे सहकारी आहेत. प्रकाश अण्णा शेंडगे देखील या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत. अनुक्रमे ही सगळी भाषणं ठेवलेली आहेत. इतर देखील काही प्रमुख आंदोलक आणि ओबीसी लढ्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या नेत्यांची या ठिकाणी भाषणं होतील. पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सगळं होऊ शकतं. तत्पूर्वी या ठिकाणी ही सगळी मंडळी, म्हणजे त्यांची मी नावं आताच घेतली, ही सगळी मंडळी एका ठिकाणी एकत्रित येतील. काही लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळांची याचबरोबर धनंजय मुंडे यांची सुद्धा एकत्रित ठिकाणी भेट झालेली आहे आणि ही सगळ्या भेटीनंतर ही सगळी मंडळी एकाच वेळी या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल होतील. पुढच्या काही मिनिटांमध्ये या सभेला सुरुवात होईल. अर्थात व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, प्रत्येकाचं या ठिकाणी भाषण होणार आहे आणि या सभेमध्ये ही सगळी प्रमुख नेते मंडळी, ओबीसीची ही नेते मंडळी ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा नेमके काय असणार आहे हे स्पष्ट करतील. अर्थात सगळ्यात उत्सुकता हीच आहे की पहिल्यांदाच ओबीसीच्या व्यासपीठावरून आमदार धनंजय मुंडे या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि ओबीसी विषयक त्यापूर्वीची त्यांची जी भाषणं झाली किंवा यापूर्वीची जी वक्तव्य झाली त्यापेक्षा या पुढचं त्यांची काही स्टेज आहे का, म्हणजे ओबीसी आंदोलकांना, त्यांच्या समर्थकांना ते काही आंदोलनाची दिशा देणार आहेत का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. छगन भुजबळांच्या बरोबर धनंजय मुंडे या व्यासपीठावरती असणं हे फार निर्णायक आहे असं मी मानतो. कारण मराठवाड्यातल्या राजकारणामध्ये ओबीसींचा एक नवीन चेहरा म्हणून धनंजय मुंडे पुढे येऊ पाहतायत का, अशी देखील चर्चा जेव्हा धनंजय मुंडे या सभेला येणार आहेत अशी जेव्हा चर्चा सुरू झाली आणि अर्थात त्यांनी दुजोरा दिल्यानंतर अशा प्रकारची ही चर्चा सर्वाधिक होताना पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे नेमकी पुढची दिशा काय असेल ही या ठिकाणी त्या भावना व्यक्त करू शकतात ओबीसी आंदोलनाविषयी खास करून. आणि यापूर्वी आपण बघितलं की 2 सप्टेंबरचा जेव्हा GR मुंबईमध्ये देण्यात आलेला होता त्यानंतरची पहिली सभा आहे, त्यामुळे 2 सप्टेंबरचा GR कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द करावा असा पुनरुच्चार पुन्हा एकदा छगन भुजबळांनी केलेला आहे. त्यामुळे त्या दिशेने कुठलं निर्णायक आंदोलन होऊ शकतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. निश्चितपणे रवी, याच्या व्यतिरिक्त आणखी एक जो महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे आपल्या प्रेक्षकांसाठी, तो असा आहे, 2 प्रश्न आहेत मुळात. कशा प्रकारे वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे याविषयी सांगा. आजूबाजूला जे बॅनर लावलेले आहेत त्याच्यावर मुख्यत्वे कोणाचे फोटो दिसत आहेत किंवा जे फलक आंदोलक हातात घेऊन आलेले आहेत त्याच्यावरचा साधारण आशय आणि फोटो त्याच्यावरचे कोणाकोणाचे दिसत आहेत याविषयी सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोण कोण येणार आहेत याची जेवढी चर्चा आहे तेवढी कोण कोण येणार नाहीत याची देखील चर्चा होतीये. त्यामुळे कोणी आमंत्रणं स्वीकारलेली आहेत, कोणी ती सध्या नाकारलेली आहेत किंवा या मोर्चाकडे पाठ फिरवलेली आहे, अशा या सगळ्या अनुषंगाने सध्या काय चर्चा आहे, काय चित्र दिसतंय? आपण जर बघितलं की या सभास्थळामध्ये अतिशय उत्साहामध्ये ही सगळी आंदोलक या ठिकाणी दाखल झाली. त्यांच्या हातामध्ये आपण बघत असाल तर महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, छगन भुजबळांचे फोटो आहेत. आपण ठिकठिकाणी जे बॅनर लावले त्या ठिकाणी छगन भुजबळ असतील, नुकताच ज्यांनी या GRच्या विरोधात याचिका केली ते प्राध्यापक धोंडे असतील त्यांचा फोटो आहे, लक्ष्मण हाकेंचा फोटो आहे, याचबरोबर धनंजय मुंडेंचे देखील फोटो या बॅनरवरती आहेत. वातावरण निर्मिती जर सांगायची झाली तर जालन्यामध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलनाची सुरुवात जरी झाली असली तर त्याची झळ आणि धग ही सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे बीडमध्ये ही वातावरण निर्मिती आवश्यक होती. ओबीसी समाजाला या GRच्या माध्यमातून धक्का लागलेला आहे ही भावना वारंवार नेत्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सरकार असेल किंवा विरोधक असेल ओबीसी विरोधात बोलणाऱ्या सगळ्यांचा समाचार या सगळ्या प्रमुख नेत्यांनी घेतलेला होता. विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, अर्थात धनंजय मुंडे असतील ज्यांनी एका सभेदरम्यान त्यांनी फोनवरून संबोधन केलं होतं भाषणामध्ये. या सगळ्यांची जी भाषणं आपण गेल्या काही दिवसामध्ये ऐकली की ते अतिशय आक्रमक आहेत, या पुढची त्यांच्या लढाईचा निर्धार व्यक्त करणारी आहेत. हा जो आक्रोश आहे, जसं की आता काही वेळापूर्वीच इथल्या सगळ्या आंदोलकांनी स्पष्ट केलं
की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींच्या नेत्यांना साथ देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर किंवा बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या सगळ्या मराठवाड्यातले आणि मराठवाड्याबाहेर म्हणजे नाशिक आणि पुणे जिल्ह्यातले लोक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत. ओबीसी आरक्षणाला धरून कुठेतरी आपल्या या घरटं मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. काही संबंधित मनोज जरांगे यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांकडून येते ही भावना आहे. आणि ज्या पद्धतीनं या 2 वर्षामध्ये मराठवाड्यातलं वातावरण ढवळून निघालं, अक्षरशः जाळपोळ झाली आणि त्या ठिकाणी काहीसं ओबीसी आवाज कुठेतरी दबला की काय अशा प्रकारची भावना होती. आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकदा ओबीसींच्या आंदोलनाची हाक दिली. अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याच गावातून म्हणजे जवळच असलेल्या वडीगोद्रीमधून त्यांना लक्ष्मण हाके यांनी आव्हान दिलं आणि निश्चितपणे अनेक कंगोरे आहेत या आंदोलनाचे आणि या लढ्याचे. रवी, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा. काही वेळाने पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ. दरम्यान